कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय हालचालींना आता वेग आला आहे आणि इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अर्ज दाखल होणार असून महानगरपालिकेत तब्बल 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे। संख्याबळानुसार काँग्रेसचे 3, भाजपचे 3 आणि शिवसेनेचे 2 सदस्य निश्चित होणार आहेत। भाजपमधून जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव यांची नावे आघाडीवर चर्चेत आहेत। काँग्रेसकडून 25 वर्षांचा अनुभव असलेले आणि अनेक घोटाळे उघड करणारे माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेनेतूनही इंद्रजित अडगुळे, प्रसाद चव्हाण यांची नावे पुढे येत आहेत। दरम्यान 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा रंगली असून तसे झाल्यास 5 वर्षात तब्बल 16 स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात। मात्र या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेत अजूनही अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही। पराभूत उमेदवारांना संधी दिली जाणार नसल्याने अनेक इच्छुकांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत आणि आता पक्षश्रेष्ठांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची ही निवड केवळ पदाची नाही तर पुढील राजकीय समीकरणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे। आणि याच सारख्या अपडेट पाहण्यासाठी तारा न्यूजला फॉलो करत रहा।